मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार। सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय। इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। या बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके राहणार उपस्थित। मात्र धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विलास डांगरे यांची भेट। मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घरी भेट देऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे परिवार भारावला। जुना काळ गेला, आता जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवसही गेले, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं। आता शिवसैनिकांनी अपडेट राहण्याची गरज। रायगडच्या संवाद मेळाव्यात अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला। आज लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पहिलीच बैठक। शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक राजस्थानला रवाना। घातपाताचा पोलिसांना संशय। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटकर, रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। युवक काँग्रेसमधील वाद चिघळला। कुणाल राऊतांविरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसमधील चौघांचं निलंबन। कुणाल राऊत यांच्या काळात संघटन निष्क्रिय झाल्याचा चौघांचा आरोप। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज यांनी दिला राजीनामा। भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात सक्रिय होते। पेडमध्ये एसटी भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन। रामवाडी एसटी बस स्थानकात केलं सरकार विरोधात हे आंदोलन। गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाचा नगर परिषदेवर धडक मोर्चा। नगर परिषदेच्या मुख्य दरवाजाजवळ केलं धरणे आंदोलन। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंत्राने रात्रभर मशाल पेटवत केलं आंदोलन। शेतमालाला हमीभाव मिळावा, कर्जमाफी व्हावी यासारख्या प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। रत्नागिरीच्या दोन्ही शिवसेनेत आजी-माजी तालुका प्रमुख एकाच शाखेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख शेखर घोसाळेंचं जंगी स्वागत। शिंदेंच्या सेनेचे माजी तालुका प्रमुख यांचं देखील याच शाखेतून कामकाज। एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते हाकणार पक्षाचा गाडा। वाशिमच्या जिल्हा परिषदे शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चानं बसवला एसी। राज्यातील शिक्षकांनी वर्गखोलीत एसी बसवण्याचा हा पहिलाच प्रयोग। नाशिकच्या भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाला इंडियाज बेस्ट डेंटल कॉलेज 2024 हा पुरस्कार। देशातील 707 महाविद्यालयांपैकी 404 खासगी महाविद्यालयातून नाशिकच्या या महाविद्यालयाची निवड। रत्नागिरीमधील नवनिर्माण कॉलेजमध्ये ऑटो एक्स्पोचं आयोजन। ऑटो क्षेत्रात एआयच्या मदतीने आत्मसात केलेलं तंत्रज्ञान देखील प्रदर्शनात मांडण्यात आलं। प्राथमिक शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला। वर्ध्यात कराळे मास्तरांच्या नेतृत्वात खेळाडू आणि विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन। जिल्हा स्टेडियमवर खेळाडूंना योग्य सुविधा मिळत नसल्यानं खेळाडू आक्रमक। लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळले। दोन्ही रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू। जळगावमधील शिरसोली गावात गोवंश मांस विक्री करणाऱ्या तिघांना अटक। गेल्या अनेक महिन्यांपासून गावात राजरोसपणे गोहत्या केली जात असल्याचं स्पष्ट। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं देखील असंच म्हणणं। कोरोना काळात मदरशाचं बांधकाम करण्यात आलं। त्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नाही। त्यानंतर परराज्यातील मुलांना या ठिकाणी आणलं जात असून त्यांच्याकडून बेकायदेशीर गोष्टी केल्या जात असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप।
नालासोपाऱ्यामध्ये तोडक कारवाईला पुन्हा सुरुवात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11वी इमारत तोडण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेकडून सुरू। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई। 76 लाख रुपयांचा गांजा केला जप्त। ज्वारीच्या पिकाआड केली जात होती गांजाची शेती। दोघांना अटक तर एक जण फरार। कुपवाड एमआयडीसीत जेवणाच्या वादातून मारहाण करीत परप्रांतीय मजुराची हत्या। हत्या करून आरोपीचे कुपवाड पोलिसांकडे आत्मसमर्पण। माझ्या मुलानं आत्महत्या केली नाही, त्याची हत्या करण्यात आली। सैन्य दलात असणाऱ्या वडिलांचा आरोप। माढाच्या आले गावात 7वीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती। तुळजापूरजवळ घाटात खासगी बस उलटली। अपघातात एका भाविकाचा मृत्यू तर 50 जण जखमी। आळंदीतून तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरकडे जाताना हा अपघात झाला। जळगाव शहरातील दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानातील दागिने लंपास करतानाची घटना। ज्वेलर्समध्ये 2 बुरखाधारी महिलांकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास। सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। धुळ्यातील 40गाव परिसरात गुंगीकारक औषधांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस। या कारवाईत पोलिसांकडून तब्बल 88,520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। नागपूर हिंगणा एमआयडीसी परिसरात एका 4चाकी गाडीला आग। या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। पालघरच्या वाड्यातील कुडूसमध्ये टायर कंपनीला भीषण आग। 2 कामगार गंभीर जखमी। परिसरात धुराचे लांबच लांब लोट। धाराशिवच्या तेरखेडामध्ये फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट। 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती। जखमींवर तेरखेडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात। 5 जनावरांचा मृत्यू। ट्रक चालक फरार। पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू। भंडाऱ्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांचं वाघासोबत धक्कादायक फोटो सेशन। महिलेला ठार केल्यानंतर वाघाचा महिलेच्या मृतदेहाजवळ ठिय्या। कवलेवाडा गावाजवळील ही घटना। आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी। रायगडातून आंब्याची पहिली पेटी मुंबई बाजारात दाखल। आंबा बागायतदार वरुण पाटील यांना मिळाला मान। वर्ध्यातील ज्येष्ठ गांधीवादी मारुती मल्हारराव गडकरी यांचं निधन। बालपणापासून गांधी विचारांशी जोडले गेले होते। आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत देखील विविध चळवळीत त्यांनी काम केलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।